बांधकाम व्यावसायिकांना संघटित करून त्यांच्यामध्ये व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असणारा सलोखा निर्माण करण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया काम करते. या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. येत्या रविवारी 8 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब इथं नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, स्टेट चेअरमन जगन्नाथ जाधव, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. असोसिएशनच्या कोल्हापूर सेंटरचे माजी चेअरमन राजीव लिंगरस यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. उद्या दिनांक 8 जून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची नवीन कार्यकारिणीचं पदग्रहण समारंभ आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर बिल्डर्स असोसिएशन ज्या प्रत्येक पदग्रहण समारंभाच्या वेळेला कोल्हापुरात ज्या लोकांनी कन्स्ट्रक्शन रिलेटेड किंवा कोल्हापूरच्या बांधणीच्या संबंधित जे योगदान दिलेलं आहे, तर त्या लोकांना आम्ही कारण काही लोक विसरले जातात, काही लोक कधी नंतर कालांतरानंतर त्यांचा कुठेही उल्लेख होत नाही. तर त्यासाठी आम्ही गेली 10 वर्षापासून एक संकल्पना अशी सुरू केली आहे की त्या लोकांना आम्ही शोधून काढतो. काही शोधावे लागतात, तर त्या लोकांना आम्ही त्यांचा एक वेगळा गौरव करतो आणि कदाचित बऱ्याचदा ते लोक नसतात, तर त्यांना आम्ही मरणोत्तर जीवनगौरव वगैरे असं पुरस्कार देतो. त्याचबरोबर उत्कृष्ट वास्तू पुरस्कार देणं हे एक कोल्हापूरच्या दृष्टीने चांगलं आहे, कारण कोल्हापूरमध्ये एखाद्याला त्याचं पाठीवरून हात फिरवला की किंवा ताप दिली की आणखी तो किंवा बाकीचे पण त्याच्यावरती एक प्रेरणा घेऊन चांगलं काम होतं. अशा दृष्टीने आमचा एक प्रयत्न असतो. या समारंभात राधानगरी धरण, शालिनी पॅलेस, संपूर्ण राजारामपुरीची रचना तसंच कोल्हापुरातील अनेक महत्त्वाच्या वास्तूंचे रचनाकार म्हणून अतुलनीय योगदान दिलेले शाहूकालीन आर्किटेक्ट रामराव नागेशकर यांचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बांधकाम क्षेत्राशी निगडीत आणि आधुनिक बांधकाम साहित्याचे शिल्पकार सुरेश गुळवणी यांचा जीवनगौरव, तर शंकर पाटील, संजय चव्हाण, उज्ज्वल नागेशकर, अशोक रोकडे यांचा जीवनदूत या विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात येणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगितलं. या पत्रकार बैठकीला नूतन चेअरमन विजय कोंडेकर, व्हाईस चेअरमन अमोल कुलकर्णी, GC मेंबर प्रताप बाबू कोंडेकर, माजी चेअरमन मदन भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.